आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज, निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका. कर्नाटककडे कत्तलीसाठी जाणारी गोवंश वाहतूक उधळली. हिंदू गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे 10 गोमाता, 2 वासरू व 2 बैलांना जीवदान. 2 पिकअपसह वाहतूकदारांवर गुन्हा दाखल. सांगोला सोलापूर येथून कर्नाटक राज्याकडे कत्तलीसाठी बेकायदेशीररित्या गोवंशाची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच हिंदू गोरक्षकांनी तातडीने कारवाई करत मोठा प्रकार उघडकीस आणला. या कारवाईत 2 पिकअप वाहनांमधून वाहतूक केली जात असलेली 10 गोमाता, 2 वासरू व 2 बैल हिंदू गोरक्षकांनी सुरक्षितरित्या ताब्यात घेत त्यांना जीवदान दिले. ही धडक कारवाई हिंदू गोरक्षक सूरज कुंभोजे सरकार, बजरंग दल कोल्हापूर शहर, मंत्री टायगर ग्रुप कोल्हापूर, बजरंग दल सोलापूर, जिल्हा मित्र परिवार यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडली. घटनेची माहिती मिळताच मंगळवेढा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संबंधित 2 पिकअप वाहने पोलीस स्टेशनला हजर करण्यात आली असून दोषींवर कायदेशीर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या कारवाईवेळी शुभमभाऊ चव्हाण, समाधानभाऊ यांच्यासह अनेक गोरक्षक कार्यकर्ते उपस्थित होते. या धाडसी कारवाईबद्दल परिसरातून हिंदू गोरक्षकांचे सर्वत्र कौतुक होत असून गोमातेच्या संरक्षणासाठी सजग नागरिकांनी पुढे येण्याची गरज व्यक्त होत आहे. जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.